रामनदेव ट्रस्ट पाणी फाउंडेशन। आज आपण गोकृपा अमृत कसे बनवणार याचे प्रात्यक्षिक करणार आहोत। आणि अमृत बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गोकृपा अमृत 1 लिटर, 1 किलो गूळ, 1 लिटर ताक, 100 लिटरसाठी हा प्रमाण आहे। याच्यामध्ये आपण 100 लिटर पाणी टाकून 100 लिटर गोकृपा अमृत तयार करणार आहोत। प्रथमतः 1 किलो गूळ हे पाण्यामध्ये विरघळून घेण्यासाठी पाण्यामध्ये टाकून आपण त्याला विरघळून घ्यायचं आहे। 100 लिटर पाण्यामध्ये 1 किलो गूळ विरघळलेलं पाणी घालायचं। त्यानंतर 1 लिटर ताक आतमध्ये घालायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे। तर 100 लिटर गोकृपा अमृत हे तयार झालेलं त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। गोकृपा अमृताचं जे मिश्रण आहे हे 7 दिवस सकाळ संध्याकाळ ढवलायचं आहे। हे छिद्र असणाऱ्या किंवा हवा पास होईल अशा पद्धतीच्या कापडाने हे झाकायचं आहे आणि 7 दिवस 2 वेळा याला ढवलून हे 7 दिवसामध्ये गोकृपा अमृत तयार होणार आहे। ह्याचं आपल्या सर्व पिकांसाठी उपयोग होणार आहे। जैविक घटक वाढवण्यासाठी अतिशय उत्कृष्ट असं हा गोकृपा अमृत तयार करायचा आहे। गोकृपा अमृतचे असे फायदे आहेत की जमिनीची सुपीकता वाढते, जमिनीचे शेतीसाठी जे घटक असतात त्याची वाढ होते, गांडुळाची संख्येमध्ये वाढ होते आणि उत्पन्नासाठी हा एक प्रकारे चांगला गोकृपा अमृत तयार होतो। याचा उपयोग आपल्याला करता येत आहे आणि विषमुक्त अन्न तयार करण्याचा महत्त्वाचा हा घटक आहे। जमिनीचा पोत पण सुधारतो त्याच्यामुळे।